फुल ट्रॅफिक विषय हाड लालपरी डायरेक्ट. काहीच आज आपल्याला काम आहे काय काय माहिती का. आता ही जी गाडी आहे पप्पू भाऊची गाडी आहे. आता ही सगळी धुतलेली आहे. आता धुवून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे बघा हिचे पॅनल आणि त्यानंतर हिची जी टाकी आहे हे बघा ही टाकी हे आज आपल्याला फिट करून आज गाडीची डिलिव्हरी करायची आहे. आणि त्यानंतर काहीच आपल्याला अजून काय काम आहे. आपल्याला 2 कंपन्यांमध्ये विजिट पण आहे आज आणि अजून एका कंपनीमध्ये ट्रेनिंग पण आहे 3:30 वाजता. तर आपल्याकडे 12 वाजेपर्यंतचा टाईम आहे. आता 9:30-10 वाजता नागेश येईल. त्यानंतर हे सगळं जे मटेरियल आहे हे त्यानंतर हे सगळं या बसंतीला फिट करेल. म्हणजे मग ही बसंती ओके होऊन जाईल नाही का. मग त्याच्यामुळे पेट्रोल वगैरे टाकू आणि मग देऊन टाकू गाडीची डिलिव्हरी. आता नागेश येतो जे तो कसं फिट करतो सगळं फटाफट नाही. कार्बोरेटर परत साफ करून घेऊ एकदा कारण खूप घाण होतं ना. डायरेक्ट गंजलेलं पाणी निघत होतं. तर त्याच्यामुळं एकदा परत आपण त्याला कार्बोरेटरला साफ करून घेऊ पेट्रोल वगैरे निघून आणि मग त्यानंतर परत फिटिंग करून टाकू. टेडिंग 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 टिंग 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 टेडिंग टेडिंग. कर वाव किती भारी. तर पप्पू भाऊच्या गाडीचं सगळं काम झालेलं आहे आता. आणि पप्पू भाऊला म्हणजे घरी आपण गाडी पण देऊन टाकलेली, डिलिव्हरी करून टाकली गाडीची कारण तुमच्या भावाला जायचं होतं ना कंपनी. तर गाईच आता आपण निघालोय सिद्धार्थ भाऊला घेण्यासाठी. सिद्धार्थ भाऊला घेऊ आणि मग जाऊ आपण आंबडच्या प्रवासाला. त्यानंतर सातपूरला पण जायचंय आज आपल्या. तर सिद्धार्थ भाऊ आलेला आहे आपला. हे बघा कसं आहे दणका भाऊचा टोपी बिपी एकदम फॉर्म मध्ये गाडी. काहीच तर आता आपण कंपनीमध्ये आलेलो आहे. बघा या कंपनीत जायचं आपल्याला असली का मास्टर कॉन्फिडन्समधून. आणि आपल्यासोबत सिद्धार्थ भाऊ पण आहे आपला. आता इथं आपल्याला काही चेकिंग अँड सर्व्हिसिंग आहे ती करू. त्यानंतर यांचं दुसरं प्लांट आहे तिथं पण जाऊ. आपलं जे काही चेकिंगचं काम होतं ते सर्व झालेलं आहे. आणि आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. युनिक ट्रीटमेंट म्हणून काहीतरी कंपनी आहे. या कंपनीमध्ये आज आहे आपली फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग. आणि आपल्याला सपोर्टसाठी आज आलेलं आहे आपलं सिद्धार्थ भाऊ. सपोर्ट म्हणजे ॲक्च्युली त्याला नाही माहिती या फील्डमधलं काही, बट तो फक्त फायर एक्सटिंग्विशर देणे वगैरे थोडंफार नॉर्मली काम ऐकण्यासाठी म्हणजे चांगला पोरगा आहे नाही. चला गाईज आता ते मॅडम पण येते आणि आपण जाऊ ट्रेनिंग घेऊ. कोणत्या आगीवर यूज केलं आता हा जो फायर एक्सटिंग्विशर हा कोणत्या टाईपच्या फायरवर चालतो आग लागण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या. त्या 3 गोष्टींवर एकत्र आग लागत नाही. ती मध्ये काय घ्यायचं गॅस आणि इलेक्ट्रिक. आता गॅस खूप प्रकारचे असतात माहिती. जेणेकरून याच्यामधून जी पावडर बाहेर पडेल ती पावडर तुमच्या नाकात तोंडात का लावले जाते हैं इमर्जन्सी साठी. जर छोटीशी जर आग लागली तर ती आग मोठी नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी फायर एक्सटिंग्विशर असते. जर मोठी आग जर असली तर मग याचं काही काम नसतं तिथं. हा जसं फर्स्ट एड समजा एखाद्या व्यक्तीला काही छोटंसं लागलेलं आहे तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असतो. आपण लगेच तिथं पट्टी वगैरे मारून मोठं जर असेल तवा. तर आता आपली ट्रेनिंग वगैरे जे काय होतं आंबडचं ते आवरलेलं आहे. आणि आता आपण ऑलरेडी निघालेलो आहे आपल्या घरच्या प्रवासाला. बट आपल्याला जाता आता छोटंसं काम आहे. आपल्याला जायचं आहे याला
विदगावला जायचं आहे, विदगावला CA कडे जायचं आहे, कारण GST ह्या महिन्यात भरायची नाही का, त्याच्यामुळे GSTची अमाऊंट पण द्यायची आहे आणि CAची पण जी फीज वगैरे असती ती पण द्यायची. तर छोटंसं एक काम होतं राजीव गांधी भवनला आपल्याला, तिथं आलो होतो स्टार फायरच्या ऑफिसला, तिथलं काम वगैरे झालं मग निघालेलं आहे आता. तर चला काही जाऊ. आणि आपला गडी फुल जाम झालेला आहे, म्हणतोय लस्सी बिस्सी पाज, पण आमचं भांडण चालू आहे त्याच्यावरून, लस्सी प्यायची का ज्यूस ऊसाचा रस प्यायचा असा विषय चालू आहे जरा. तर बघू, अजून डिसिजन नाही झालं आहे. आता डिसिजन कधी होतं त्याच्यावर डिपेंड आहे. जर घरी जाऊन डिसिजन झाला तर मग दोघांचं काही चालणार नाही, रस्त्यात जर डिसिजन झालं तर मग होऊन जाईल बॉस. फुल ट्रॅफिक विषय हाड लालपरी डायरेक्ट लालपरी लिहिले गाईज इथे लालपरी गाईस. तर आता CA कडे पण जाऊन आलो, जस्ट नाव आत्ताशी आलेलो आहे आपण आपल्या घरात. घरात आल्या आल्या ना गाईज विषय काय माहिती का, मेन आपली जी हक्की, आपल्या हक्कीचे नखरे चालू होऊन जाते लगेच नाही का. हे बघा झाले, मी आलो नाही तर लगेच टमाटे खायला लागले. तर चला गाईस, मी आता फ्रेश होतो, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चलो बाय बाय, जय महाकाल.